नमस्कार मंडळी. तुमच्या आयुष्यात अडथळे येत आहेत का? पैसा टिकत नाही, कामे अडकतात का? तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय नक्की करा. यंदाच्या वर्षी 2026मध्ये अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी वार रविवार या दिवशी आली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व आहे. हा दिवस खूप शुभ आणि 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, पूजा अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे पुण्य देते असे मानले जाते. विशेषतः सोने खरेदी, नवीन कामाची सुरुवात, दानधर्म यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या आशीर्वादासाठी काही प्रभावी उपाय केल्यास आपले पितर आपल्यावर लवकर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. चला तर मग पाहूया काही खास उपाय. नंबर 1. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्या आणि पितरांचे स्मरण करा. नंबर 2. घरात तुळशीपाशी दिवा लावा आणि पूर्वजांसाठी प्रार्थना करा. नंबर 3. ब्राह्मण किंवा वृद्ध व्यक्तींना भोजन घालून त्यांचे आशीर्वाद घ्या. नंबर 4. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि त्याच्या भोवती 7 प्रदक्षिणा घाला. नंबर 5. गाईला हिरव्या चाऱ्याचे दान करा, यामुळे पितर प्रसन्न होतात. नंबर 6. गोड पदार्थ, खीर, शिरा बनवून देवाला नैवेद्य दाखवा. नंबर 7. घरात शांतता आणि स्वच्छता ठेवा, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 8. पूर्वजांच्या नावाने जास्त पाण्याचे दान करा, यामुळे पितृदोष कमी होतो. नंबर 9. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा फळांचे दान करा. नंबर 10. दुपारी जेवण बनवल्यावर कावळ्यांना आणि गाईला पहिला नैवेद्य नक्की दाखवा. नंबर 11. पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून पितरांना तर्पण करा. नंबर 12. सणाच्या दिवशी असल्याने पूर्वजांच्या स्मरणार्थ वस्त्राचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे उपाय श्रद्धेने केल्यास पितरांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतात. हे उपाय केल्याने काय होते हे आता आपण साध्या सोप्या शब्दात समजावून घेऊया. या दिवशी केलेले दान, तर्पण आणि स्मरण यामुळे आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि ते आपल्यावर कृपा करतात. पितृदोष कमी होतो. घरात वारंवार अडचणी, अडथळे येत असतील तर ते हळूहळू कमी होण्यास मदत होते. आपल्या घरात सुख शांती वाढते. आपल्या घरातील वातावरण शांत, सकारात्मक आणि आनंदी बनते. घरातील वादविवाद कमी होऊ लागतात. धन समृद्धी वाढते. दान आणि पुण्य केल्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळते आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागते. प्रत्येक कामात यश मिळते. अडकलेली कामे मार्गी लागतात. नवीन संधी मिळू लागते. मन शांती मिळते. पूर्वजांचे आशीर्वाद मिळाल्याने मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो. थोडक्यात सांगायचे झाले तर हे उपाय श्रद्धा आणि विश्वासाने, भक्तीने केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. यामुळे पितर प्रसन्न होतात, पितृदोष कमी होतो आणि घरात सुख समृद्धी वाढते. हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी करून पहा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.